नमस्कार. रामकृष्ण हरी देवेंद्रजी. तुम्ही जे काळे झेंडे नागरिकांच्या हातात शोधताय LIBच्या मार्फत, तुम्ही जर LIB म्हणजे लोकल इंटेलिजन्स ब्युरो जर हा पुढचा व्हिडिओ थोडासा दाखवेन आणि काही गोष्टी ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी जर लावलं तर किती बरं होईल. नमस्कार. समोर दिसतंय इंद्रायणी नदी आणि हे बघा, हा सगळा ब्लॅक स्पॉट दिसतोय. हा ब्लॅक स्पॉट आहे. इंद्रायणी नदी काळी होती. लोकांच्या हातामध्ये जबरदस्तीने काळे झेंडे शोधू नका. हे प्रदूषण आहे, ठीक आहे. म्हणजे अनट्रीटेड सिवेज सगळ्या इंद्रायणी नदीत सोडलं चाललंय. आता हे थोडं बघा, हे येतंय कुठून. हे जर बघितलं, हा रामझरा. त्या रामझऱ्याला संत तुकाराम महाराजांच्या प्रवास वर्णनामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि ह्याची एक आख्यायिका आहे, ठीक आहे. आता आपण बघूया, हे सगळं प्रदूषित पाणी येत आहे नेमकं कुठून. हा चिखली कुदळवाडीचा भाग आहे आणि आता तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं जो आहे हा PCMCचा 3 MLDचा STP प्लांट आहे, लक्षात. हा PCMCचा 3 MLDचा ETP प्लांट आहे. आता आपण थोडेसे दुसरे डिटेल्स बघूया याचे. हा आहे कुदळवाडीचा 3 MLDचा ETP, ठीक आहे. MBBR, ठीक आहे. म्हणजे हा असतो मूव्हिंग बेड बायोफिल्म रिॲक्टर हा प्रकार असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्या मोटर वापरल्या गेल्यात त्या 15 HPच्या 2 आणि 12 HPच्या 2 अशा 4 मोटर्स वापरल्या गेल्यात. त्याचा हा कन्झ्युमर नंबर आहे 170101876970. आता तुम्हाला एक मजा दाखवतो. याच्यामध्ये हे त्याचं लाईट बिल आहे. तुम्ही आता इथं जर बघितलं तर कन्झ्युमर नंबर तोच आहे, ठीक आहे. कमिशनर ऑफ PCMC, मोई चौक, कुदळवाडी हवेली, ठीक आहे. याचं तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो की या महिन्याचं जे बिल आहे, ठीक आहे, ते बिल किती आहे माहिती आहे? तर ते बिल आहे फक्त आणि फक्त 9,770 रुपये. एक STP, ठीक आहे, ज्याच्यामध्ये ह्या 4 मोटर्स यूज होतात आहेत आणि त्याचं लाईट बिल या महिन्याचं 9,770 रुपये, ठीक आहे. या महिन्यात काही वर खाली होऊ शकतं. आपण ह्याचं थोडंसं गेल्या वर्षभराचा प्रवास बघूया कसा आहे, ठीक आहे. हे मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचे मंथली कन्झम्पशन्स आहेत, हे युनिट्समध्ये आहेत. आता आपण थोडक्यात बघूया की इथं युनिट किती कन्झ्युम होतात ते. तर मार्च 2024 दिसतंय 9,000 युनिट्स आहेत. एप्रिलमध्ये 16 झाले, परत मेमध्ये 9,000 झाले, जूनमध्ये 10,000 झाले, जुलैमध्ये 19 झाले, ठीक आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 25,000च्या आसपास आहेत. डिसेंबरमध्ये अचानक 0 झालं. जानेवारीला मे बी दोन्हीचं ॲडिशन झालं असेल 43,000. फेब्रुवारीला 7,000 युनिट्स. आणि हे त्याचे जर बिल्स बघितले तर खरं बघायला गेलं तर ह्या 4 मोटर्स चालतात आहेत. आपलं घरातलंच देखील बिल 1,000-1,500च्या आसपास जातं, ठीक आहे. इथे जर बिलची अमाऊंट बघितली तर ह्याच्यामध्ये एवढं जो व्हेरिएशन्स आहेत. आणि हाच प्रश्न आपण सेम पालिका आयुक्तांनाही विचारला, पर्यावरणचे अधिकारी त्यांनाही विचारला. अजूनपर्यंत तरी हे सगळं बघून त्यांच्याकडनं कुठलं उत्तर नाही आहे. त्यामुळं परत एकदा आणि हा एका नाल्यावर उभा केलेला आहे. हा बघू शकता, हा नाला इथून पुढे आलेला आहे. हा सगळा ब्लॅक स्पॉट दिसतोय. हा जो ब्लॅक स्पॉट दिसतोय, ठीक आहे, हा इंद्रायणी नदीमध्ये तुमची सगळी यंत्रणा खर्च करा. इंद्रायणी काळी का होतीये ती शोधण्यामध्ये, ना की नागरिकांच्या जे नदीसाठी भांडतात ते त्यांच्या हातातले जबरदस्तीने घातलेले झेंडे शोधण्यापेक्षा पोलीस यंत्रणा तिथे वापरा. अपेक्षा करतो ह्याचा सकारात्मक विचार होईल आणि इंद्रायणीचे जे खरे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.